नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। मी सतीश काळे। आजच्या या सेशनमध्ये आपण फ्लूइड मेकॅनिक्सच्या नेक्स्ट फ्लूइड प्रॉपर्टीजला आपण सुरुवात करूया। नेक्स्ट फ्लूइड प्रॉपर्टीज कुठल्या आहेत बोलूया आपण याच्याविषयी। तर आपल्याला जे डिस्कस करायचं आहे आजच्या या सेशनमध्ये ते आपलं असणार आहे यस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे, त्याच टाईपमध्ये हे स्पेसिफिक व्हॉल्यूम असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे विस्कॉसिटी असणार आहे। ओके, विस्कॉसिटी, त्याचे टाईप्स आणि बरंचसं काय काय याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे। मागच्या क्लासमध्ये आपण दोन फ्लूइड प्रॉपर्टीज महत्त्वाच्या डिस्कस केल्या होत्या। त्याच्यामध्ये पहिली होती डेन्सिटी, त्यालाच आपण काय म्हणतो मास डेन्सिटी, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो स्पेसिफिक मास। नंतर डिस्कस केली आपण वेट डेन्सिटी, किंवा त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक वेट। ह्या दोन प्रॉपर्टी आपल्या डिस्कस झाल्या होत्या। करूया आपण पहिल्या या प्रॉपर्टीपासून सुरुवात। पहिली प्रॉपर्टी आहे आपली ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। ओके, त्याला डिनोट करतो आपण यसनं। एक महत्त्वाची टर्म आहे आपल्या या सिलेबसमध्ये, आपण त्याला रिलेटिव्ह डेन्सिटीसुद्धा म्हणू शकतो, काही अडचण नाही आहे। ओके, रिलेटिव्ह डेन्सिटीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, काही अडचण नाही आहे। बघितलं असतं दोन्ही थोड्याशा वेगळ्या टर्म्स आहेत। ओके, आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युल्यावर नसतं सगळं फॉर्म्युलेशन होतं पुढचं हे। ह्याला आपण डिफाईन करतो दोघांसाठी, म्हणजे लिक्विडसाठी सुद्धा असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि एअर म्हणजे गॅससाठी सुद्धा असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। ओके, हा फॉर्म्युला असा दिला जातो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज द रेशिओ ऑफ डेन्सिटी अपॉन डेन्सिटी, डेन्सिटी अपॉन डेन्सिटी। मग डेन्सिटी कोणाची, ज्या लिक्विडची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे, किंवा ज्या गॅसची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे ती आपण वरती लिहितो। आणि स्टँडर्ड लिक्विड असेल तर लिक्विड, स्टँडर्ड गॅस एअर असेल तर एअर, या टाईपमध्ये आपण डिफाईन करतो। म्हणजे ब्रॉड सेन्समध्ये हे सांगितलं मी हे। आता स्पेसिफिक आपण लिहूया। काही जरी झालं तर यस हा डेन्सिटी अपॉन डेन्सिटीचा रेशो आहे। डेन्सिटी म्हणजे युनिट नसणार, याला युनिट लेस आहे, डायमेन्शन लेस आहे। नो युनिट नो डायमेन्शन। डायमेन्शन म्हणजे याचं डायमेन्शन या टर्म्समध्ये आपण डिफाईन करतो M0 L0 T0, आणि ते मी डायरेक्टली लिहू शकतो नो युनिट, बिकॉज इट इज द रेशो ऑफ द सेम टाईप ऑफ क्वांटिटीज। आता स्पेसिफिक आपण डिफाईन करूया लिक्विडच्या केसमध्ये। समजा मला एक लिक्विड आहे माझ्याकडे, त्या लिक्विडची मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे, तर काय करणार मी या केसमध्ये, तर त्या लिक्विडची मी डेन्सिटी इथं लिहिणार न्यूमरेटरला, आणि त्याला डिव्हाइड करणार मी एका स्टँडर्ड लिक्विडच्या डेन्सिटीनं। स्टँडर्ड लिक्विड कुठलं घेतो आपण फ्लूइड मेकॅनिक्समध्ये, वॉटर। कुठे घेतो, 4 डिग्री सेल्सिअसला। बस हा रेशो म्हणजेच काय असेल, ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार त्या दिलेल्या लिक्विडची। एक्झाम्पल जर घ्यायचे असतील तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो। एक्झाम्पल तुम्हाला पेट्रोलचीच काढायची आहे, पेट्रोलचीच काढायची आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। कसं काढणार आपण या केसमध्ये, तर पेट्रोल भरण्यासाठी आपण गेल्यानंतर आपण जनरली बघतो काय असते, त्याची डेन्सिटी एक 700-750च्या रेंजमध्ये असते। ओके, मी काहीतरी 700 घेऊन टाकतो। 700 आहे त्याची डेन्सिटी kg/m3। वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000 स्टँडर्ड आहे। आपलं आन्सर किती आलं, 0.7। नो युनिट नो डायमेन्शन। आणखी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर द वॉटर, वॉटरचीच सांगा। आता वॉटरचीच काढायची म्हणल्यानंतर काय येईल, इथं डेन्सिटी पण वॉटरची आणि इथं डेन्सिटी तर ऑलरेडी वॉटरचीच असते। सो H2O अपॉन H2O 1000 अपॉन 1000 कॅन्सल इक्वल्स टू 1, ही आपली याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। आणखी एक क्वेश्चन कॉमन असतो याच्यामध्ये, व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द मर्क्युरी। मर्क्युरी हे कॉमन मोस्ट फ्लूइड आहे इन केस ऑफ द मॅनोमीटर। मॅनोमीटरमध्ये आपण वापरतो का, त्याचे रिझन्स पुढे आहेत। बट आताच्या या सेशनमध्ये तर मी एवढं सांगेल की मर्क्युरीची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे लिक्विड्समध्ये। त्याला काही मेटलपेक्षाही त्याची डेन्सिटी जास्त आहे, म्हणून त्याला लिक्विड मेटलसुद्धा म्हणतो आपण। आणि मॅनोमेट्रिक फ्लूइड म्हणून मर्क्युरीला वापरलं जातं। तर मर्क्युरीची आपल्याला फाइंड आउट करायची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तो डेन्सिटी ऑफ मर्क्युरी अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर H2O किती असते, जास्त 13600 असते, अपॉन 1000 वॉटरच्या डेन्सिटीनं आपण त्याला डिव्हाइड केलं। आन्सर काय आलं तुमचं याच्यामध्ये, आन्सर आलं तुमचं हे 13.6। हे असे आपले 2-3 छोटे छोटे एक्झाम्पल्स। वर्कआउट करूया आपण याच टाईपमध्ये गॅसच्या बाबतीत। गॅसचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला कसा लिहिला जाईल, जसा हा लिहिला तसाच, दोघांचा रेशो। फक्त तिकडं काय असणार आहे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर अ गिवन गॅस काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ दॅट गिवन गॅस टू द डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड गॅस। कुठला आहे, ER आपण वापरू शकतो, याच्यामध्ये हायड्रोजन पण वापरू शकतो, काही अडचण नाही। मोस्टली ER आहे प्रिफर्ड या केसमध्ये। सो या टाईपमध्ये आपण हे आन्सर काढतो, या टाईपमध्ये आपण हे आन्सर काढतो। आपल्याला याच्यासोबत जास्त डील करायची नाही आहे। अगोदरच बोललो होतो की फ्लूइड मेकॅनिक्समध्ये फ्लूइड म्हणजे आपण मोस्ट ऑफ द टाइम्स काय कन्सिडर करतो, लिक्विड, स्टँडर्ड ॲज अ वॉटर, याला आपण कन्सिडर करत असतो।
सो हे झालं याच्याविषयीचं बोलणं. याच्या पुढची प्रॉपर्टी अशीच एक प्रॉपर्टी आहे सोपीशी, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक व्हॉल्यूम. बघा पुढे येणारच आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम स्मॉल व्हीनं डिनोट करतो आपण त्याला, स्मॉल व्हीनं. कॅपिटल व्ही म्हणलं की नुसतं व्हॉल्यूम आणि स्मॉल व्ही म्हणलं की स्पेसिफिक, एका ठराविक क्वांटिटीसाठीचं हे व्हॉल्यूम असणार आहे. आता तुम्ही म्हणताल की सर आपण डेन्सिटीला काय म्हणलो, स्पेसिफिक मास म्हणलो. मग आपण याच्यामध्ये काय घेतलं होतं, मास आपण व्हॉल्यूम घेतलं होतं. ओमेगाला काय बोललो होतो आपण, स्पेसिफिक वेट घेतलं होतं. मग वेट वरती लिहायचो आपण त्या केसमध्ये आणि व्हॉल्यूम खाली लिहायचो. मग या केसमध्ये काय स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम असेल का, नाही. तर विथ रिस्पेक्ट टू तुम्ही मास घ्यायचं, याला एका ठराविक मास करताचं व्हॉल्यूम असणार आहे, त्याला आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणतो. नाही तरी आपल्याला माहितीच ना हा फॉर्म्युला PV = MRT, या फॉर्म्युल्याचं आपल्याला अज्ञान आहे का ज्ञान आहे, ज्ञान आहे. ओके, हे V/M = हे RT असं लिहू शकतो आपण. तर इथं लिहितो मी हे PV = RT. हे स्मॉल व्ही म्हणजे काय आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे, एका ठराविक माससाठीचं हे व्हॉल्यूम असणार आहे. मग याला कसं डिफाईन करू शकतो आपण, या केसमध्ये स्पेसिफिक व्हॉल्यूम V = काय असणार आहे, इथं असणार आहे व्हॉल्यूम अपॉन मास, व्हॉल्यूम अपॉन मास या टाईपमध्ये. ही टर्म तुम्हाला बघितल्यासारखी वाटत असेल, रेसिप्रोकल आहे. काय कशाचं रेसिप्रोकल आहे, 1 डेन्सिटी, कारण डेन्सिटी माहिती आहे आपल्याला, डेन्सिटी = काय, मास अपॉन व्हॉल्यूम या टाईपमध्ये. सो आपण असंही लिहू शकतो याला स्पेसिफिक व्हॉल्यूम = 1 डेन्सिटी या टाईपमध्ये, काहीच अडचण नाही आहे, त्याची रेसिप्रोकल आहे. याचं जर युनिट काढायचं असेल तर याचं उलटं करा ना, याचं उलटं करा. याचं काय असतं, kg/m3. सो इथं लिहा तुम्ही m3/kg, m3/kg. इथनं आलं डायरेक्टली तुमचं युनिट. जर एक्झाममध्ये विचारलेस तर याच्या डायमेन्शन्स काय आहेत, डायमेन्शन्स तर आपल्याला फाइंड आउट करणं महत्त्वाचंच आहे. MLT याच्यामध्ये जर बघितलं आपण, M मास असतं, L लेंथ असते, T टाईमसाठी असते. टाईम तर तुम्हाला इथं सेकंद दिसतंय का, कुठं सेकंद नाही आहे. हां इथं kg आहे म्हणजे मासचं आहे काहीतरी, पण खाली आहे, त्याला वरती घेतलं आपण हे -1. लेंथ बघितलेस तर आपण m3 आहे, सो L3 आहे. आणि टीचं काहीच नाही तर त्याला 0 द्यावा, ठेवला 0 अलर्ट करू शकतो, काही अडचण नाही आहे. सो या टाईपमध्ये झालं आपलं हे स्पेसिफिक व्हॉल्यूम पण झालं. पुढची प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया याच्यामध्ये, जे की फार महत्त्वाची मी तरी मानतो. आणि यस, आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये याच्यावरती एक क्वेश्चन मिनिमम आपण एक्सपेक्ट करू शकतो. बघा ते आपली विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे ती. आता विस्कॉसिटी काय असतं बरं एक्झॅक्टली, विस्कॉसिटी म्हणजे गाढापणा असतो त्याच्यामध्ये. ओके ना, रेजिस्टन्स फॉर द फ्लो असते बघा, ते रेजिस्टन्स फॉर द डिफॉर्मेशनसुद्धा आपण म्हणू शकतो, काहीच अडचण नाही आहे. म्हणजे फ्लोसाठीचा हा एक रेजिस्टन्स असतो एका पर्टिक्युलर लिक्विडकडनं किंवा पर्टिक्युलर एअरकडनं सुद्धा. विस्कॉसिटी दोघांना असते, विस्कॉसिटी ही लिक्विडला सुद्धा असते, यस प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड आहे. आणि विस्कॉसिटी हे पर्टिक्युलर गॅसलाही असते, गॅसलाही असे. दोघांचंही व्हेरिएशन आपण फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बघितलं असतं, किंवा मे बी तुम्ही फ्लूइड मेकॅनिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये हा एक्सपेरिमेंट पण परफॉर्म केला असणार आहे. विस्कॉसिटी फाइंड आउट करायची, कशाने फाइंड आउट करायची, एक डिव्हाइस वापरलं जायचं विस्कॉमीटर, त्याचं नाव होतं रेडवूड विस्कॉमीटर. असे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत विस्कॉसिटी मेजर करण्यासाठी. एका MCQच्या सेशन्समधनं आपण हे सगळे कव्हर करूयाच. मग आता विस्कॉसिटी काय असते, जर याचं डेफिनेशन जर आपल्याला शॉर्टली सांगायचं असेल, रेजिस्टन्स फॉर द फ्लो, रेजिस्टन्स फॉर फ्लो ऑफ फ्लुइड, किंवा आणखी इट इज द रेजिस्टन्स बिटवीन द 2 फ्लुइड लेयर्स, 2 फ्लुइड लेयर्समधला हा रेजिस्टन्स असतो. आता नेमकं हे असं काय इकडं बघायचं आपल्याला. ते इन जनरल सेन्समध्ये तुम्ही कुठलंही एखादं लिक्विड घ्या, मी अशी एक प्लेट घेतो, तुम्ही एक लिक्विड घ्या, मी अशी प्लेट घेतली, चालतंय. तुम्ही त्या लिक्विडला त्या प्लेटवरनं पास करा. एक्झाम्पल मी इथनं असं मानतो की हे लिक्विड आहे, एक वॉटर. ओके, याला आपण असं पास करूया. त्याला असे लाईन्स का बरं ड्रॉ केल्या जातात, त्या लिक्विडला आपण लेअरमध्ये कन्सिडर करत असतो. असं मानतो की पहिली लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर या टाईपच्या ह्या लेयर्स एकमेकांच्या शेजारी, ॲडजस्टंट लेअर असं आपण मानतो त्याला. आता इथं तर पक्का माहिती आहे आपल्या, इथं नो स्लिप कंडिशन होणारच होणार आहे. ही प्लेट आहे, ही फिक्स करून ठेवली आपण, आणि प्लेटचा हा वरचा काहीतरी रफनेस असणारच आहे. ओके, जसं ही फ्लूइड वरच्या कॉन्टॅक्टवरती येतं, वरच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तर आपल्याला माहिती आहे तर नो स्लिप कंडिशन जनरेट होणार आहे. ओके, ह्याचा बराचसा कन्सेप्ट नवीन टॉपिकमध्ये आहे का, बाउंड्री लेअर थेरीमध्ये. इथं पार्शली मी एक्सप्लेन करणार आहे याला. विस्कॉसिटी सांगायची ना आपल्याला काय असतं एक्झॅक्टली, तर इट इज अ रेजिस्टन्स फॉर द फ्लो. कसं असतं बघूया आपण. आता जसंही हे फ्लूइड वरती जाणार आहे, ओके, किंवा एखाद्या पाईपमध्ये जरी हे फ्लूइड फ्लो होत असेल तरी पण हा कन्सेप्ट सांगता येतो. मी फक्त एका ओपन प्लेटवरती हे लिक्विडला पास करत आहे. आता आपल्याला माहिती आहे की खालचे पार्टिकल्स तर डायरेक्टली इथं हे चिटकूनच बसतील.
ओके, डायरेक्टली यांची व्हेलॉसिटी झिरोच होणार आहे. त्या प्लेटची जी व्हेलॉसिटी तीच त्यांची व्हेलॉसिटी. आता प्लेटला फिक्स केलं आहे, प्लेटची व्हेलॉसिटी झिरो आहे, सो त्यांची व्हेलॉसिटी झिरो असणार आहे. आता बघितलंच तर आपण याची व्हेलॉसिटी झाली झिरो, याची व्हेलॉसिटी थोडीशी झिरोपेक्षा जास्त असणार आहे. समजा सुरुवातीला हे सगळेच फ्लूइड पार्टिकल्स 100 मीटर पर सेकंदनं चालले तिकडे, 100 मीटर पर सेकंदनं चालले तिकडे. तर आपण जर बघितलं तर सुरुवातीला सगळ्यांचीच व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद आहे. हे घ्या त्यांचं व्हेक्टर रिप्रेझेंटेशन. सेम ॲरो म्हणजे ॲरोची लांबी सारखी आहे म्हणजे व्हेलॉसिटी पण सेमच आहे. ॲरोची लांबी छोटी झाली म्हणजे व्हेलॉसिटी पण छोटी होणार आहे, कमी होणार आहे. वेक्टर रिप्रेझेंटेशनच आपण याला दाखवूयात. ओके चालतंय. आता बघितलंच तर ह्या ॲरोची लांबी छोटीच होणार आहे. हे दाखवूया आपण एका प्रॉपर डायग्रामनं. ह्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी एवढी, त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी एवढी, त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी एवढी, या टाईपमध्ये. मग तुम्ही म्हणाल ह्या ॲरोची लांबी जास्त आहे, ह्या ॲरोची लांबी कमी आहे, तर मग याला ॲडजस्ट करूया आपण थोडंसं असं. व्हेलॉसिटी तर वाढणार तर नाही आहे, ओके ना, वाढणार तर नाही आहे. सो या टाईपमध्ये आपल्याला व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन भेटतं बघा, लेअर टू लेअर वेगवेगळी व्हेलॉसिटी. ओके, कारण ह्या पार्टिकलनं काय केलं, ह्याला रिटार्ड केलं बघा, ह्याला मागच्या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट केला. आणि ह्याला जर बघितलं आपण, ह्या फ्लूइड पार्टिकलला कोणं थांबवलं, ह्याला ह्या प्लेटनं थांबवलं. प्लेटनं एकदमच जास्तीचा शिअर स्ट्रेस मागच्या डायरेक्शनला एक्झर्ट केला, अपोजिट डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट केला इकडे. ते डायरेक्टली ट्रॅप झाले, स्टिक झाले, चिटकून बसले तिथेच. मग त्यानं काय केलं, त्यानं त्याच्या वरच्यांना तसंच केला, अपोजिट डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट केला त्यानं. ह्या फ्लूइड पार्टिकलनं ह्या लेअरच्या फ्लूइड पार्टिकलला तशाच टाईपमध्ये एक फोर्स एक्झर्ट केला मागच्या डायरेक्शनला. मग त्यानं सुद्धा तेच केलं. ॲक्शन रिॲक्शन तशी प्रोपोगेट होत जाते. मग ॲक्शन रिॲक्शन, तू माझ्यासोबत केलं, मी तुझ्यासोबत तसं करतो, असं होणारच आहे. ओके, या केसमध्ये मग यानं सुद्धा असंच केलं बघा याला, यानं सुद्धा असंच केलं बघा याला. म्हणून बघितलंच तर आपण हा इफेक्ट थोडा कमी होतो आहे, पण खाली इफेक्ट जास्त आहे. तो खाली इफेक्ट जास्त आहे. तर त्याचं रिझन आहे ही प्लेट आहे, ॲक्च्युली. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट काय आपल्या बाउंड्री लेअरमध्ये शिफ्ट नाही करायचा, पण इथं एकच समजून घ्यायचं आहे, ह्या दोन लेअरच्या मध्ये जो काही रेजिस्टन्स आहे बघा, हे मागच्या डायरेक्शनला जो काही शिअर स्ट्रेस आहे, मागच्या डायरेक्शनला काही जो फोर्स आहे, त्याला आपण व्हिस्कॉसिटीसोबत कंपेअर करू शकतो. तो व्हिस्कॉसिटीमुळे आहे असं म्हणतो आपण. ह्या अशा दोन लेअर जर चालल्यात ना, खालची एक लेअर आहे, वरची एक लेअर आहे, जशी वरची आणि खालची लेअर अशी ट्रॅव्हल करतात, तर दोघांच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनला एक फोर्स तयार होत असतो. कारण वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त आहे. वरची लेअर खालच्या लेअरला ड्रॅग करते, पुढे ढकलते, पुढे ओढते, आणि खालची लेअर वरच्या लेअरला मागच्या डायरेक्शनला ओढत असते बघा. पॉईंट क्लिअर असेल. जर इथं सांगायचं असेल बघा, या टाईपमध्ये आपण सांगू शकतो, ही वरची लेअर ही त्याच्या खालची लेअर. इथं कसं सांगता येईल बरं, ही वरची लेअर खालच्या लेअरला पुढं ओढते बघा, हे पुढं ओढते, आणि खालची लेअर वरच्या लेअरला मागे ओढत असते बघा. ओके, तो शिअर स्ट्रेस तिथं तयार होत असतो बघा. पण आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी एवढं सांगूया, दोन लेअरच्या मध्ये, किंवा इट इज द फ्लो फॉर रेजिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, व्हिस्कॉसिटी म्हणतो. आणि ह्या दोन लेअरच्या मध्ये जे काही अपोजिट डायरेक्शनला फोर्स येऊ लागला आहे, तो व्हिस्कॉसिटीमुळे येऊ लागला आहे. मग व्हिस्कॉसिटी नेमकी अशी काय प्रॉपर्टी आहे बरं एक्झॅक्टली. आता थोडंसं आपण व्हिस्कॉसिटीच्या थोडं फिजिक्स बघूया, आपण थोडंसं फिजिक्सविषयी आपण बोलूया. आता समजा माझ्याकडे 2-3 लिक्विड आहेत. एक लिक्विड घेतो मी, याच्यामध्ये एक सिंपल कुठला लिक्विड घ्या आपण, वॉटर घेऊया, चालतंय. दुसरं हे हनी घ्या, मध, आणि तिसरं हे ऑइल घ्या. कोणाची व्हिस्कॉसिटी जास्त आहे बरं, कोणाची व्हिस्कॉसिटी जास्त आहे. आता हे एका ग्लासमध्ये घेतलं, हे पण एका ग्लासमध्ये घेतलं, हे पण एका ग्लासमध्ये घेतलं. हे खालच्या सरफेसवरती मी ओतून दिलं याला. कोण लवकर स्प्रेड होईल बरं, जे लवकर स्प्रेड होईल त्याची व्हिस्कॉसिटी कमी, आणि जे जास्त वेळ घेईल स्प्रेड होण्यासाठी, म्हणजे फ्लो लवकर होणारच नाही, इट इज अ रेजिस्टन्स फॉर द फ्लो, त्यांचे लेअरच त्यांच्या लेअरला फ्लो होऊन देणार नाही आहेत, मग त्याची व्हिस्कॉसिटी जास्त. ऑब्वियसली हॉनी स्प्रेड होण्यासाठी जास्त वेळ लागेल, किंवा तो रेजिस्टन्स जास्त दाखवेल स्प्रेड होण्यासाठी, कम्पेअर टू वॉट, कम्पेअर टू ऑइल. ऑइल इन बिटवीन असणार आहे बघा. मग आपण असं सांगू शकतो, वॉटर टाकल्याच पसरतं बघा फरशीवरती, म्हणजे त्याची व्हिस्कॉसिटी कमी आहे. ठीक आहे. ऑइल 2 नंबरला असेल, ऑइल थोडासा वेळ घेईल पसरण्यासाठी, त्याची व्हिस्कॉसिटी वॉटरपेक्षा थोडीशी जास्त आहे. सगळ्यात जास्त हनी, मध लवकर पसरणारच नाही तो, कारण त्याची व्हिस्कॉसिटी फार जास्त आहे. बस हे आपलं एक्सपेरिमेंटेशन. हवेला सुद्धा व्हिस्कॉसिटी असते, आणि त्याचेसुद्धा एक्सपेरिमेंट आपण सांगू शकतो याच्या माध्यमातून. ओके चालतंय. व्हिस्कॉसिटीचा कन्सेप्ट तुम्हाला इथं समजणंच अपेक्षित आहे, आणि समजला असेल, एक थोडा फील आला असेल. हा एक आपला ॲप्रोच आहे. त्या ॲप्रोचला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोतच. बट त्याच्या अगोदर व्हिस्कॉसिटी ही का असते बरं, व्हिस्कॉसिटी का असते.
लिक्विडमध्ये व्हिस्कॉसिटी असण्याचं रिजन असते बघा, लिक्विडमध्ये व्हिस्कॉसिटी असण्याचं रिजन असते बघा कोहेजिव्ह फोर्सेस. हे घ्या, कोहेजिव्ह फोर्सेस मेजर कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे लिक्विडला व्हिस्कॉसिटी कशामुळं आहे तर त्याचं मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, कोहेजिव्ह फोर्सेसचं आहे बघा. कोहेजिव्ह फोर्सेस आहे, मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आणखी पण दुसरा फॅक्टर आहे का, आहे. कुठला असतो आता खाली लिहिणार आहे मी तो फॅक्टर. बरं ठीक आहे. गॅसला व्हिस्कॉसिटी असण्याचं मेन रिझन काय आहे बरं, मेन रिझन काय, मुख्य रिझन काय तर ते आहे बघा मॉलिक्युलार मोमेंटम एक्सचेंज किंवा ट्रान्सफर म्हणूया आपण. मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज इन परपेंडिक्युलर डायरेक्शन हे त्याचं मेन रिझन आहे. तुम्ही म्हणताल हा काय वर्ड वापरला नवीनच आता. मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलर लेवलला काय होऊ लागले, मोमेंटम एक्सचेंज होऊ लागले. आता मोमेंटम काय असते, मोमेंटम असते बघा P इक्वल्स टू, आता P हे फिजिक्समधला सिम्बॉल आहे मोमेंटमचा. सो हे आहे आपलं मोमेंटम. ओके ना, मोमेंटम P इक्वल्स टू काय असतं, हे मास इंटू वेलॉसिटी, ह्या दोघांचा प्रोडक्ट असतो बघा. तो मास इंटू वेलॉसिटीला काय म्हणतो आपण, मोमेंटम म्हणतो. आता मोमेंटम एक्सचेंज करणं म्हणजे काय, काय मास एकमेकांना देतात का, ते हे माझं मास तुला आणि हे घे तुझं मास मला. मॉलिक्युलर असं करतात का, नाही. व्हेलॉसिटी देऊन टाकतात. ते मास तर नाही ट्रान्सफर करू शकत या केसमध्ये, पण व्हेलॉसिटी ट्रान्सफर करतात. याची व्हेलॉसिटी जास्त असते, हे याला टक्कर मारतं. गॅस कितीतरी फ्री पार्टिकल्स आहेत हवेमध्ये, बरोबर की नाही, एकमेकांना कोलाइड करतात, ते एकमेकांना कोलिजन होतं त्यांचं, आणि कोलिजन होताना ते एनर्जी एक्सचेंज करतात. याची जास्तीची व्हेलॉसिटी, याची कमीची व्हेलॉसिटी, याने टक्कर मारली याला, याची बरीचशी व्हेलॉसिटी याला गेली, तो आला फॉर्ममध्ये, त्याने 2-3 टक्करा मारल्या, त्यांनी पण दिली त्याची व्हेलॉसिटी दुसऱ्यांना. या टाईपमध्ये हे आहे कोलिजन. त्यालाच आपण काय म्हणतो, एक सॉफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये, फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज, किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण कोलिजन. यालाच म्हणतो आपण कोलिजन. म्हणजे गॅसमध्ये व्हिस्कॉसिटी असण्याचं मेजर रिझन काय आहे, गॅसमध्ये व्हिस्कॉसिटी असण्याचं मेजर रिझन काय आहे, तो मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज आहे, हे आहे. ओके. लिक्विडमध्ये व्हिस्कॉसिटी असण्याचं मेजर रिझन काय आहे, कोहेजिव्ह फोर्सेस. त्याला शॉर्टमध्ये लिहितो मी FCO, कोहेजिव्ह फोर्सेस. घ्या त्याला थोडं खाली. आता काय आहे कोहेजिव्ह फोर्सेस, फिजिक्समध्ये आपण जर बघितलं किंवा आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्येच बघा लिमिटेड पोर्शन, तर 2 टाईपचे फोर्सेस आहेत. त्यातला हा कोहेजिव्ह फोर्स आधी समजून घेऊया आपण, आणि नंतर मग अडहेजिव्ह फोर्स घेऊया समजून. हे बघा, कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय असतोय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सिमिलर टाईप ऑफ मॉलिक्यूल. आता सिमिलर टाईप ऑफ मॉलिक्यूल म्हणजे कुठले, एक्झाम्पल मी घेतलं एक पातेलं, त्यात टाकलं हे वॉटर. ओके, हे सगळे लिक्विडचे मॉलिक्युल्स, वॉटरचे मॉलिक्युल्स. समजा हा मॉलिक्युलर नंबर 1, हा त्याचा शेजारी मॉलिक्युलर नंबर 2, यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं का, असतं. आपलं खरं शेजाऱ्यासोबत रिपल्शन असतं, इथं अट्रॅक्शन असतं यांचं. म्हणजे याला ह्या सभोवतालच्या मॉलिक्यूलबद्दलचं अट्रॅक्शन असतं. वॉटर मॉलिक्यूलसोबतचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, स्वतःकडं खेचणारा फोर्स असतो, त्याला आपण म्हणतो कोहेजिव्ह फोर्सेस. ही या टाईपमध्ये आपण डिफाईन करू शकतो. इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा फोर्स ऑफ रिपल्शन नव्हे, हा आहे तो अट्रॅक्शनचा फोर्स आहे. ओके. आणि तो डिपेंड असतो बघा इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सवरती. त्याची मॅग्निट्यूड कशावरती डिपेंड असते, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. म्हणजे दोन मॉलिक्युल्समधलं हे अंतर याच्यावरती हा डिपेंड असतो. चालतंय. म्हणजे हा त्याला इकडे ओढतोय आणि तो त्याला तिकडे ओढतोय. रिपल्शन नाही दाखवलं, हे अट्रॅक्शन आहे, हे याचा ॲरो आहे. किंवा असं जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर याला मग सोडून द्यायचा आणि मग दुसरी डायग्राम ड्रॉ करायची, त्यामध्येच तो मी सांगायचा मॉलिक्यूल 1 मॉलिक्यूल 2 एकमेकांना ओढत आहेत ते असे इकडे. क्लिअर आहे. सो याला म्हणूया आपण कोहेजिव्ह फोर्सेस. म्हणजे जसं की वॉटरचा ड्रॉपलेट किंवा वॉटरचा मॉलिक्यूल किंवा एअरचे मॉलिक्यूल्स. एअरच म्हणतोय मी. पेट्रोल, केरोसिन, डिझेल या टाईपमधलं हे अट्रॅक्शन असतं मॉलिक्युलर लेवलचं, त्याला आपण म्हणूया कोहेजिव्ह फोर्सेस. ते कशावरती डिपेंड करतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेसवरती. मग तुम्ही म्हणाल सर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस चेंज करता येऊ शकतात का, तर 100% चेंज करू शकतो आपण. याला कसं चेंज करू शकतो, टेम्परेचर वाढवा. टेम्परेचर वाढलं की हे मॉलिक्युलर थोडेसे दूर जातात, एक्साइटेड स्टेटमध्ये जातात, जास्त एनर्जी भेटल्यामुळं ते वरती किंवा दूर जातात, या टाईपमध्ये. आता बघूया, आता थोडंसं महत्त्वाचं कन्क्लुजन बघूया आपण. महत्त्वाचं कन्क्लुजन म्हणजे कसं बघा. आता लिक्विडला व्हिस्कॉसिटी
हे घ्या लिक्विड आहे आणि ह्याला ही विस्कॉसिटी जी असते, तुम्ही म्हणता ही कुठली विस्कॉसिटी आणखी डिफाईन नाही केली, करूया आपण डिफाईन. आणि इथं गॅस असेल, समजा एअर असेल किंवा गॅस असेल, तर गॅसला पण विस्कॉसिटी असते. ओके असते, याला पण विस्कॉसिटी असते. तर लिक्विडला विस्कॉसिटी असण्याचं मुख्य रिझन कोण आहे? तर मुख्य रिझन आहे कोहेसिव्ह फोर्सेस. ह्याला शॉर्टमध्ये लिहितो मी कोहेसिव्ह फोर्सेस. ॲडेसिव्ह फोर्सेसला आपण सांगितलं नाही, पुढच्या एका क्लासमध्ये सांगूया, कारण हे महत्त्वाचं आहे आपल्याला. बरं, हे मुख्य रिझन आहे. तुम्ही असं म्हणू शकता याचं 70% कंट्रीब्युशन आहे. कशामध्ये? लिक्विडला विस्कॉसिटी कशामुळं? तर 70% तर कोहेसिव्ह फोर्समुळंच आहे. ओके, प्लस दुसरं असतं बघा मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज. ओके, हा आपला शॉर्टकट आहे. मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज म्हणजे कोलिजन. ओके, ह्याचं कंट्रीब्युशन किती आहे? 30% कंट्रीब्युशन याचं विस्कॉसिटी असण्यामध्ये. कोणाला? फार महत्त्वाचं लिहितो आहे मी इथं, हे लिक्विडला. ओके, आणि गॅसला बघूया. गॅसला विस्कॉसिटी असण्याचं मेजर रिजन कोण आहे? मेजर रिजन कोण आहे? मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज. हे आहे याचं मेजर कंट्रीब्युशन आहे. किती? आपण इथं म्हणूया एक रफली 70%. आणि बाकीचं कंट्रीब्युशन कोहेसिव्ह फोर्सेस लेस दॅन 30%, याच्यापेक्षाही कमी असतं याचं कंट्रीब्युशन. क्लिअर आहे? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण आपल्या व्हेरिएशन ऑफ विस्कॉसिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्यावेळेस हे लागणार आहे. व्हेरिएशन ऑफ विस्कॉसिटी नावाचा कन्सेप्ट आहे, त्यावेळेस हे लागणार आहे. कशाची विस्कॉसिटी? लिक्विडची विस्कॉसिटी, गॅसची विस्कॉसिटी, याचं व्हेरिएशन कसं असतं. तर अगोदर तर आपल्याला कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे, नेमकं विस्कॉसिटी म्हणजे कुठली विस्कॉसिटी म्हणायची आहे मला. बघा, याचा कन्सेप्ट आता घेऊया. आपलं हे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन. एक अशी एकदम धुतलेली स्वच्छ सुंदर प्लेट घेतली, किती स्वच्छ घ्या. विस्कॉसिटीचा कन्सेप्ट तर सांगावाच लागेल आपल्याला. याच्यामध्ये जर बघितलं आपण, इकडनं चाललं हे वॉटर, हे या वॉटर करा पास ह्या वॉटरला, असं इकडनं केलं हे वॉटरला पास. तर आतल्या साईडला जर बघितलं तर या टाईपची एक बाउंड्री लेअर फॉर्मेशन होतं, एक बाउंड्री लेअर तयार होत असते बघा. ह्याच्या आतमध्ये थोडंसं वातावरण वेगळं असतं आणि ह्याच्या बाहेरचं वातावरण वेगळं असतं, कारण हे प्लेटच्या जवळ आहे म्हणून. ओके, आणि हे वातावरण जे आहे यालाच आपण बाउंड्री लेअर थेरी म्हणतो, ते नंतर सांगितलं जाईल. ओके, आता या केसमध्ये जर बघितलं आपण तर व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन तुम्हाला असं दिसून येतं. व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन असं दिसून येतं. असं म्हणजे कसं? बघा, इथं व्हेलॉसिटी किती आहे? डायरेक्टली 0. आत्ता बोललो होतो. त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी काहीतरी असणार, ठराविक घेतली आपण, काहीतरी 5 मीटर पर सेकंद. इथं भली मोठी आहे, 100 मीटर पर सेकंद आहे. त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी काहीतरी घेऊया आपण, जास्त वरती घेऊया हे लेअरला. किती घेऊया आपण? काहीतरी घेऊया आपण, इथं म्हणूया की एक 40 मीटर पर सेकंद आहे. इथं घेऊया आपण काहीतरी 80 मीटर पर सेकंद आहे, असं या टाईपमध्ये. आणि ह्या दोघांमध्ये काय आहे? दोघांमध्ये अशा मागच्या डायरेक्शनला फोर्स आहे. दोघांमध्ये काय? मागच्या डायरेक्शनला एक फोर्स आहे, बरोबर. या टाईपमध्ये मागच्या डायरेक्शनला जो फोर्स आहे त्याला काय म्हणायचं? शियर फोर्स म्हणायचं. शियर फोर्स हा घ्या, शियर फोर्स एफ. शियर म्हणजे पॅरल असतो हा, त्या लेअरला किंवा त्या एरियाला पॅरल फोर्स असतो हा शियर फोर्स. आणि याच्यावरूनच आपण घेतो शियर स्ट्रेस. तो काय असतो? शियर फोर्स पर युनिट एरिया. हा फोर्स जेवढ्या एरियावरती ॲक्ट होतो, ओके, त्या दोघांना जर आपण कन्सिडर केलं तर त्याला म्हणतो आपण शियर स्ट्रेस. त्याला आपण टाऊनं दाखवतो, जे की सॉमचं बेसिक्सच आहे बरं हे. ठीक आहे, आता याच डायग्रामला थोडंसं व्यवस्थित सांगायचं आहे मला. बघा, ह्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त की वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त? ऑब्व्हियसली एकदम वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त. ओके, ह्या लेअरमध्ये शियर स्ट्रेस येतो का? येस, 100% शियर स्ट्रेस येतो. मागच्या डायरेक्शनला त्याची मॅग्निट्यूड असते, मागच्या डायरेक्शनला असतो तो. चालतं आहे. आता मी जर ह्या लेअरला मानलं ह्या लेअरला, ही लेअर आहे काहीतरी वाय डिस्टन्सवरती, आणि ही काहीतरी आहे काहीतरी डी वाय डिस्टन्सवरती. ही डिस्टन्स हे बघा ना, हे वाय डायरेक्शन असतं बघा, हे ट्रान्सवर्स डायरेक्शन म्हणतो आपण याला, आणि तर डायरेक्शन ऑफ फ्लो म्हणतो आपण. ही ट्रान्सवर्स डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन ऑफ फ्लो आहे, किंवा ह्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणतो आपण. काही अडचण नाही, परपेंडिक्युलर डायरेक्शन, फ्लो डायरेक्शन. आता इथनं कन्सेप्ट काय समजून घ्यायचं आपल्या? बघा, ह्या लेअरची जर व्हेलॉसिटी मी मानली काहीतरी यू, तर ह्या लेअरची काहीतरी व्हेलॉसिटी जास्त असणार आहे, याच्यापेक्षा जास्त असणार आहे. ह्याची जर यू असेल तर ह्याची मी अशी मानतो यू प्लस डी यू एवढी व्हेलॉसिटी मानतो. डी यू म्हणजे एक छोटासा चेंज आहे, डी यू म्हणजे एक डिफरन्शियल चेंज आहे, हा छोटासा चेंज. ओके, जर मी हे जर डिस्टन्स म्हणजे ह्या लेअरचं डिस्टन्स खालनं वाय डिस्टन्सवरती मानलं तर याचं किती मानतो मी? याचं मानतो मी हे टोटल डिस्टन्स किती झालं? मग आता हे वाय अधिक डी वाय झालं. हे डिस्टन्स किती झालं ह्या लेअरचं? खालनं वाय अधिक डी वाय असं झालं. हे डायग्राम मोठी काढली मी, एक्झॅग्रेटेड स्केल आहे, मोठी स्केल आहे. ओके, आता याच्यामध्ये मला ऑब्झर्वेशन करायचं आहे. मी जर विचारलं सांगा
ह्या लेअरची व्हेलॉसिटी ह्या लेअरची व्हेलॉसिटीमध्ये डिफरन्स किती आहे. तुम्ही म्हणताल की सर याची व्हेलॉसिटी आहे यू प्लस डी यू आणि याची व्हेलॉसिटी आहे यू, तर दोघातला डिफरन्स काय असणार आहे यू प्लस डी यू वरच्या लेअरची मायनस यू, तर एक्स्ट्रा आहे डी यू, म्हणजे हा एक्स्ट्रा एक डिफरन्स काहीतरी दिसतोय तुम्हाला, एवढा डिस्टन्स आहे जे की मला खाली सांगायचं आहे आता व्यवस्थित. त्या डायग्रामविषयी संपलं, ती डायग्राम गेली वरती. ती डायग्राम काढूया आपण थोडीशी मोठी, एक थोडीशी मोठ्या लेवलला काढूया. हे घ्या ही डायग्राम, ही व्हेलॉसिटी किती आहे, ही आहे या लेअरची व्हेलॉसिटी आहे यू अधिक डी यू, या लेअरची व्हेलॉसिटी किती आहे आपण घेतलेली ही आहे यू, काय डिस्टन्सेस आहे त्यांचे, हे आहे वाय आणि हे आहे काहीतरी हे डी वाय अधिक वाय. तुम्ही म्हणता हे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन सांगणं अपेक्षित आहे का, 100% अपेक्षित आहे. कुठे लागतं आपल्याला सांगेल तुम्हाला लगेचच इथे. हां, मग डिफरन्सेस काय आहे याच्यामध्ये, डिफरन्स आहे एवढा डिफरन्स आहे. एक किती डिफरन्स म्हणूया आपण याला डी यू मानूया, याला डी यू डिफरन्स म्हणूया. हा एक काहीतरी छोटं अँगल आपण कन्सिडर करू शकतो, छोटं अँगल आपण कन्सिडर करू शकतो. आता ह्याचं आणखी पुढचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन कसं केलं जातं की ह्या इथल्या लेअरच्या पार्टिकलला आणि इथल्या लेअरच्या पार्टिकलला आपण सोबतच सोडलं, ह्यांना सोबतच सोडलं. कोण अगोदर पुढे जाईल, जास्त डिस्टन्स कोण कव्हर करेल तेवढ्याच वेळेमध्ये, समजा एवढ्याच टाईममध्ये ह्या डी टी टाईममध्ये कोण जास्त पुढे जाईल, एकदम डी टी म्हणजे एकदम छोटूसा टाईम, त्याच्यामध्ये कोण जास्त धावेल, कोण जास्त पळेल, तर ऑब्व्हियसली हा जास्त पुढं गेलेला असणार आहे. वरच्या लेअरचे फ्लूइड पार्टिकलची व्हेलॉसिटी जास्त असल्यामुळे ते जास्त पुढे गेले असतील, ते जास्त पुढे गेले असेल. कितीनं डिस्टन्स ते जास्त कव्हर करतील, कितीनं डिस्टन्स ते जास्त कव्हर करतील. बघा हे डिस्टन्स तर दोघांचाही सेमच आहे. ह्याला सोडलं मी, याला सोडलं, तर हा थोडासा पुढे 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 असणार आहे, हा थोडासा मागे मागे असणार आहे. मग डी टी एवढ्या वेळेनंतर किंवा डी टी ह्या स्मॉल टाईममध्ये हा इथे असेल तर हा इथे नसणार आहे, हा इथे असणार आहे, हा इथे असणार आहे. असं एवढं डिस्टन्स त्यांनी जास्त कव्हर केलं. एवढं डिस्टन्स म्हणजे किती बरं, एवढं डिस्टन्स म्हणजे किती, तर हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, एक्झाम्पल हे यू इंटू टाईम, हे यू इंटू टाईम हे डिस्टन्स. बघा तुम्ही म्हणाल हे काय नवीन आणलं आता, हे बघा यू इक्वल्स टू काय असतं, हे डिस्टन्स अपॉन टाईम. तर मी काय सांगितलं आहे तुम्हाला, डिस्टन्स इक्वल्स टू काय आलं यू इंटू टाईम, बस एवढंच लिहिलं आहे मी. हे डिस्टन्स किती यू इंटू टाईम, हे डिस्टन्स किती यू इंटू टाईम. पण ह्यांनी जास्त कव्हर केलं ना, एवढं जास्त डिस्टन्स कव्हर केलं. मग त्यांनी किती जास्त कव्हर केलं, एवढं कव्हर केलं. थोडंसं मोठं काढतो, मग ती किती आहे डी यू इंटू डी टी आहे, एवढं डिस्टन्स त्यांनी जास्त कव्हर केलं डी टी एवढ्या वेळेमध्ये. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आपलं, हे डी वाय आहे. ओके, हे जे असं ह्याला स्ट्रेट लाईनमध्ये पण मी कन्सिडर करू शकतो. ह्या ग्राफला एकदम छोट्या लेवल आहे ते, डी यू एवढ्या डिस्टन्समध्ये येते, डी यू एवढ्या डिस्टन्समध्ये. ह्याला जर बघितलं आपण एकदम छोटं आहे, एकदम छोटं, एकदम छोटं, एकदम छोटं आहे. हा मग त्याला आपण असं मोठं ड्रॉ केलं असं, बरोबर. हां, हे डी वाय आहे, हे डी यू इंटू डी टी आहे. हा एक छोटूसा अँगल किती आहे तो, एक्झाम्पल डी फाय किंवा डी थिटा मी असं कन्सिडर करू शकतो इथं, डी फाय किंवा डी थिटा. पण डी फायच करा कन्सिडर, का बरं, कारण फाय हा असतो आपला शिअर अँगल, इथं शिअरचाच कन्सेप्ट आहे. फ्लूइड फ्लो होतं म्हणजे शिअर ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. चालतं आहे. आता हा जर अँगल छोटू असेल तर ह्याचं एक को रिलेशन काढू शकतो बघा आपण, किंवा टॅन वापरा इथं. जर मी इथं लिहिलं टॅन फाय इक्वल्स टू समोरची बाजू आणि नेबरिंग बाजू. समोरची बाजू किती आहे डी यू इंटू डी टी, आपण नेबरिंग बाजू किती आहे हे डी वाय आहे या टाईपमध्ये. मग आपण असं लिहूया आणखी डबल, फाय इज व्हेरी स्मॉल, सो टॅन फाय इक्वल्स टू ऑलमोस्ट इक्वल्स टू डी फाय. यामध्ये मी असं लिहू शकतो का, लिहू शकतो. तुम्ही म्हणाल मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन घालण्याची काय गरज आहे, काय नाही, थोडासा बोरिंग पार्ट आहे तुमच्यासाठी. मग बाकीचं कन्क्लुजनच आहे. बघा मग याच्यामध्ये डायरेक्टली कन्क्लुजन लिहितो. आता डायरेक्टली टॅन फायच्या ऐवजी काय लिहिणार मी, डी फाय लिहिणार. ओके, पुढे काय हे डी यू डी टी अपॉन हे डी वाय. आलं आपलं कन्क्लुजन. काय कन्क्लुजन आहे, यावरनं कन्क्लुजन आहे आपलं हे बाजूचं. तर ह्याला लिहितो मी डी फाय बाय डी टी इक्वल्स टू हे डी यू बाय डी वाय. हे आपल्याला एक्झामला विचारलं जातं. हे कन्क्लुजन एकदम छोट्याशा 2-3 स्टेपमध्ये मी डिराईव्ह पण करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही म्हणता की हे डिस्टन्स नाही समजलं आम्हाला. सर हे डिस्टन्स म्हणजे काय असते बरं, बघा नाही ते बाजूलाच आहे. डिस्टन्स म्हणजे काय असते, ही व्हेलॉसिटी आणि तो टाईम. आता हे डिस्टन्स म्हणजे हे सरप्लस व्हेलॉसिटी होती ना आपल्या त्या वरच्या फ्लूइड पार्टिकलकडं, वरच्या ह्या फ्लूइड पार्टिकलकडे ही सरप्लस व्हेलॉसिटी होती. म्हणजे समजा ह्याची 10 आहे आणि ह्याची 15 आहे, तर आपण लिहिताना कसं लिहिलं, हे 10 इथपर्यंत याचं 10 आणि इथपर्यंत हे एक्स्ट्रा असलेलं 5. मग 5 इंटू टाईम
म्हणजे काय आलं तेवढं डिस्टन्स त्याने ॲडिशनल कव्हर केलं ते पॉईंट आहे. ओके, हे डिस्टन्स तर माहितीच आहे आपलं एकदम छोटं आहे पण दाखवलं मोठं. हे dy, हे du dt. आता एक छोटासा अँगल आहे. ॲक्च्युली हा स्ट्रेट लाईन आपण कन्सिडर करू शकतो का? कन्सिडर करायचा, कारण एकदम छोटा आहे, ते छोटा आहे म्हणून त्याला आपण डायरेक्टली ह्याला हे जे नॉन लिनियर व्हेरिएशन आहे त्याला लिनियर तुम्ही कन्सिडर करू शकता. सगळं मिळून ह्या एवढ्या मेहनतीनंतर भेटलं आपल्याला काय तर एक रिलेशन, आणि ह्या रिलेशनविषयीच आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा हे जे आहे du/dy जे आहे, ही जी टर्म आहे, ही टर्म ह्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता ग्रेडियंट म्हणलं की त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला असलेलं व्हेरिएशन, त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला असलेलं व्हेरिएशन. कुठली डायरेक्शन आहे? वाय डायरेक्शन आहे. म्हणजे वाय डायरेक्शनला व्हेलॉसिटी चेंज होते का? होते ना, म्हणूनच तर तो वरचा ग्राफ आला होता आपला. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणूनच तर हा ग्राफ आहे. इथं व्हेलॉसिटी जास्त, इथं व्हेलॉसिटी कमी, इथं व्हेलॉसिटी आणखी कमी, इथं 0. व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन वाय डायरेक्शनला असतं आहे. व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन वाय डायरेक्शनला असतं आहे. हे du/dy. नंतर हे काय आहे? हे आहे d∅/dt. त्यामधला फाय काय आहे? फाय आहे शियर अँगल. शियर अँगल. ओके, शियर अँगल. मग याला लिहू शकतो मी रेट ऑफ. रेट का लिहिलं बरं? रेट हा शब्द आला ह्या टाईममुळं, कारण हा अँगल वेळेप्रमाणे चेंज होतो आहे. अँगल वेळेप्रमाणे चेंज होतो आहे म्हणून रेट आला. रेट ऑफ काय? रेट ऑफ शियर अँगल म्हणा, त्याच्यापेक्षा प्रॉपर टर्म आहे शियर ट्रान्सफॉर्मेशन. शियर ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन काय नाही, ट्रान्सफॉर्मेशन ही मोठी टर्म असेल, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये चेंजसाठी वापरला आहे. रेट ऑफ शियर चेंज असं म्हणलं तरी चालेल. रेट ऑफ शियर स्ट्रेन म्हणजे इथं महत्त्वाचा असतो रेट. रेट आपण अगोदरच्याही क्लासमध्ये बघितलं होतं. मग आपलं फायनल कन्क्लुजन काय आलं? d∅/dt = du/dy. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज नथिंग बट द रेट ऑफ शियर ट्रान्सफॉर्मेशन. रेट ऑफ शियर ट्रान्सफॉर्मेशन ह्याला आपलं एक महत्त्वाचं कन्क्लुजन. नक्कीच तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. आता याच्यासोबतच आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि मग पुढचे कॉन्सेप्ट्स. काय असतं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी? चला घ्या एका फ्रेश पेजवरती. न्यूटन इथे सुद्धा आहेत. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटनचा हा एक विस्कॉसिटी विषयक नियम आहे आणि तो असा आहे या टाईपमध्ये. ह्यांचं असं म्हणणं आहे, समजा एखादी प्लेट आहे, त्या प्लेटवरनं हे लिक्विड फ्लो होत आहे. काय नाही, वरचंच सगळं काय आहे ह्याच्यामध्ये, काही वेगळं नाही आहे. त्या प्लेटवरनं हे लिक्विड फ्लो होतं आहे असं आहे. ओके, तर ऑब्वियसली इथं एक व्हेलॉसिटी ग्रेडियंट भेटतो आपल्याला. असा व्हेलॉसिटी ग्रेडियंट भेटतो. ह्या लिक्विडची व्हेलॉसिटी जास्त, ह्या लेअरच्या लिक्विडची व्हेलॉसिटी जास्त, त्याच्यापेक्षा खालच्याची कमी, आणखी कमी, आणि एकदम टॉप मोस्ट प्लेटपासून जे जास्त दूर आहे त्याची आणखी जास्त. ओके ना. व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन का आलं? व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन का आलं? तर हे शियर स्ट्रेसमुळे आलं, ह्या शियर स्ट्रेसमुळे आलं, ह्या शियर स्ट्रेसमुळे आलं. आता इथं ॲरो शियर स्ट्रेसचा मोठा, इथं ॲरो शियर स्ट्रेसचा छोटा, इथं आणखी छोटा, इथं आणखी छोटा, असं काही असतंय का? रिव्हर्स काढायला पाहिजे. ॲक्च्युली हे रिव्हर्स काढायला पाहिजे. कसं? हा ॲरो याच्यापेक्षाही मोठा, इथं शियर स्ट्रेस जास्त, हा ॲरो इतका, हा ॲरो इतका, हा ॲरो समजा इतका. ओके, सगळ्यात मोठा ॲरो शियर स्ट्रेसचा कुठं आहे? इथं आहे. इथं आहे म्हणजे हा शियर स्ट्रेस सगळ्यात जास्त, ह्याला मी τ1 म्हणतो. हा शियर स्ट्रेस त्याच्यापेक्षा थोडा कमी, हा शियर स्ट्रेस त्याच्यापेक्षा थोडा कमी, हा शियर स्ट्रेस त्याच्यापेक्षा आणखी कमी. म्हणजे शियर स्ट्रेस सगळ्यात जास्त कुठं आहे? अपोजिशन सगळ्यात जास्त आहे खालच्या लेअरला, खालच्या लेअर. म्हणून खालच्या लेअरची व्हेलॉसिटी डायरेक्ट 0 आहे, इथली डायरेक्ट 0 आहे. त्याच्या वरच्या लेअरची थोडी कंडिशन ओके आहे, शियर स्ट्रेस थोडा कमी आहे. शियर स्ट्रेस म्हणजे अपोजिट डायरेक्शनचा फोर्स कमी आहे. बस आला ना आपला हा लॉ काय आहे आता बघून घ्या. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो? द शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट इन दॅट पर्टिक्युलर लेअर. रिजनसाठी नाही असतो हा रिजनसाठी नाही वापरू शकत आपण ह्याला. त्या पर्टिक्युलर रिजनचा नसतो, तो पर्टिक्युलर लेअरचा असतो. त्या पर्टिक्युलर लेअरमध्ये काय चाललं आहे त्याच्या रिलेटेडचा हा कॉन्सेप्ट आहे. शियर स्ट्रेस कुठला घेता? शियर स्ट्रेस कुठलाही घ्या, एक τ1 τ2 τ3 कुठलाही घ्या. एक मी घेतला τ3 घेतला. मग τ3 जो आहे तो कशाला प्रोपोर्शनल आहे? तो तिथल्या व्हेलॉसिटी ग्रेडियंटला प्रोपोर्शनल आहे. तिथला व्हेलॉसिटी ग्रेडियंट किती आहे? आता तिथला व्हेलॉसिटी ग्रेडियंट कसा काढला आपण? तोच तर आपल्याला बराचसा वेळ लागला. हा जो आहे ना, हा छोटू, हा किती होता आपला? हा होता du आणि हा होता आपला हा dy. सो याला प्रोपोर्शनल असतो बघा, तो याला प्रोपोर्शनल असतो.
एकदम सोप्या लँग्वेजमध्ये हे बघा, शिअर स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट इन दॅट लेयर. त्या लेअरच्या व्हेलॉसिटी ग्रेडियंटला हा शिअर स्ट्रेस प्रोपोर्शनल असतो. म्हणजे इथं जर मी 3 नंबरची घेतली, ही जर लेअर घेतली, समजा ही लेअर घेतली, ह्याच्यावरची ह्या दोघांसाठी जर मी कन्सिडर केलं, हा τ3 इज अ प्रोपोर्शनल टू द du/dy असं येणार आहे हा कन्सेप्ट. क्लिअर आहे. किंवा ह्याला मी असंही लिहू शकतो, शिअर स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर डिफॉर्मेशन. हे dθ/dt असंही लिहू शकतो, काहीच अडचण नाही आहे. कारण मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला, यालाच आपण असं रिप्लेस करू शकतो म्हणून. इथं कन्सेप्ट क्लिअर असणार आहे. आता पुढं बघूया आपण. आता प्रत्येक इक्वेशनमध्ये असं प्रपोर्शनल असतं आहे ना, तर प्रपोर्शनल आपण काढून घेतो. प्रपोर्शनल आपण काढून घेत असतो आणि तिथं एक कॉन्स्टंट रिप्लेस करतो आपण. सो इथंही मी तसंच करतो, एक कॉन्स्टंट रिप्लेस करतो. हे काढणार आहे मी, हे du/dy काढणार आहे आणि मी असं लिहिणार आहे पुढे, जे आहे आपलं एक महत्त्वाचं, हे τ इक्वल्स टू हे म्यू, हे du/dy. मग तुम्हाला हे म्यू काय आहे, तर म्यूच आपलं आहे व्हिस्कॉसिटी. व्हिस्कॉसिटी किंवा त्याचं दुसरं नाव आहे, काय म्हणतो आणखी याला आपण, ह्याला आपण म्हणतो डायनामिक व्हिस्कॉसिटी. हे घ्या, डायनामिक. डायनामिक म्हणजे फोर्सेस आलेच. बघा ना, इथं फोर्स आहे की नाही, टाऊच्या फॉर्म्युलेमध्ये काय आहे, F/a म्हणजे कुठला तरी फोर्स आहे. फोर्स असेल म्हणजे डायनामिक नाव आहे त्याचं. डायनामिक व्हिस्कॉसिटी म्हणजे फोर्सेसच्या रिलेटेडचं कॉन्ट्रीब्युशन आहे याचं. सो डायनामिक व्हिस्कॉसिटी चालतं आहे. ठीक आहे, डायनामिक व्हिस्कॉसिटी. किंवा आणखी एक नाव आहे, हे महत्त्वाचे आहे ना, ह्याला आपण म्हणूया ॲब्सोल्यूट व्हिस्कॉसिटी. ॲब्सोल्यूट व्हिस्कॉसिटी चालतं आहे. इथपर्यंत ओके आहे, समजलं असेल. याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स तयार झालेत बघा. एकदम पहिला होता आपला dφ/dt इक्वल्स टू du/dy. हा क्वेश्चन आहे. हा दुसरा क्वेश्चन आहे, व्हिस्कॉसिटी, डायनामिक व्हिस्कॉसिटी, ॲब्सोल्यूट व्हिस्कॉसिटी. बरं, ह्याला कॉन्स्टंट का बरं म्हणलं, कारण हे दिलेल्या लिक्विडसाठी हे कॉन्स्टंट असतं आहे. वॉटरची काहीतरी व्हिस्कॉसिटी असते, एअरची काहीतरी व्हिस्कॉसिटी असते, त्या दिलेल्या लिक्विडसाठी हे कॉन्स्टंट असतं आहे. दिलेल्या लिक्विडसाठी हे कॉन्स्टंट असतं आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. नाहीतर याची व्हॅल्यू कॉन्स्टंटच असते बघा. हे म्यू इक्वल्स टू, बघा ना तुम्ही काय येईल, म्यू इक्वल्स टू इकडं τ घ्या आणि इकडे हे du/dy घ्या, du/dy घ्या. ओके, हे कॉन्स्टंटच आलं, हे कॉन्स्टंटच आहे. आपण आता ह्या लॉविषयी पुढं न बोलता लॉला आपण पुढे कंटिन्यू करूया. आता व्हिस्कॉसिटीला आपण टार्गेट करूया. व्हिस्कॉसिटीला टार्गेट करूया आपण. आता व्हिस्कॉसिटी ही टर्म तुम्हाला समजली आहे. कशामुळे होती व्हिस्कॉसिटी, कशामुळे असते व्हिस्कॉसिटी, तर कोहेसिव्ह फोर्सेस आणि दुसरं असते आपलं हे मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज, यांच्यामुळे व्हिस्कॉसिटी असते. तर लिक्विडमध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन असतं कोहेसिव्ह फोर्सेसचं आणि मिनिमम कॉन्ट्रीब्युशन असतं मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंजचं. गॅसमध्ये उलटं असतं, मॉलिक्युलर मोमेंटम जास्त, कोहेसिव्ह फोर्सेस कमी, हे कॉन्ट्रीब्युशन. आता बोलूया आपण ह्या व्हिस्कॉसिटीविषयी. काय बोलायचं आता व्हिस्कॉसिटीविषयी, बघा आपली ही जी व्हिस्कॉसिटी जी टर्म आहे, τ इक्वल्स टू हे म्यू, हे du/dy. तर याच्याविषयीचे क्वेश्चन्स आपल्या एक्झाममध्ये जास्त विचारले जातात, गेले आहेत. जसं की आपण जर बघितलं तर पहिला क्वेश्चन याच्या युनिटविषयी असतो बघा. व्हॉट इज द युनिट ऑफ व्हिस्कॉसिटी, कुठली, डायनामिक व्हिस्कॉसिटी. युनिट ऑफ व्हिस्कॉसिटी, डायनामिक व्हिस्कॉसिटी. मग दोन टाईपच्या युनिट सिस्टम आपण इथे जनरली डिस्कस करतो. एक असते आपलं SI सिस्टम ऑफ युनिट, आणि दुसरं असतं हे CGS सिस्टम ऑफ युनिट. हे घ्या, CGS सिस्टम ऑफ युनिट. ह्याचे दोन सिस्टम असतात युनिटचे. SI म्हणजे कसं, सिस्टम ऑफ इंटरनॅशनल, आणि CGS म्हणजे माहिती आहे सेंटीमीटर ग्राम सेकंद या टाईपमध्ये. ओके, ह्या दोन युनिटविषयी आपण डिस्कस करणार आहोत. आता SI युनिटसाठी आपण ट्राय करूया. बघा, ह्या व्हिस्कॉसिटी तुम्ही ठेवा डाव्या साईडला आणि बाकीच्या टर्मलाच ठेवा एका उजव्या साईडला. हे τ अपॉन हे du/dy. एवढं तर माहिती आहे आपल्याला, माहिती आहे. τ म्हणजे काय, शिअर स्ट्रेस असतो. शिअर स्ट्रेस म्हणजे कसं आलं, हे आला फोर्स अपॉन एरिया, बरोबर की नाही. याचं युनिट काय असतं, Nm/m². अपॉन याचं युनिट काय आहे, हे काय आहे, du म्हणजे चेंज ऑफ वेलॉसिटी. चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय, वेलॉसिटीज. सो मीटर/सेकंद अपॉन हे dy म्हणजे काय, एक डिस्टन्स आहे, व्हर्टिकल डायरेक्शनचं डिस्टन्स आहे, ट्रान्सवर्स डायरेक्शनचं डिस्टन्स आहे. सो इथं आलं हे मीटर. करा इथं काटछाट करा, होऊ शकते काटछाट. हे मीटर कॅन्सल करा. मग युनिट काय आलं तुमचं फायनली, हे घ्या न्यूटन. हे सेकंदवरती जाईल, सेकंद/m². पण आपल्याला आणखी एक माहिती आहे, न्यूटन/m² म्हणजे काय असतंय, न्यूटन/m² म्हणजे असते पास्कल. हे आलं सेकंद, पास्कल सेकंद किंवा न्यूटन सेकंद/m² असं पण याचं युनिट आहे. SI युनिट बोलतो मी. आणखी एक SI युनिट याचं किलोग्राममध्ये मला पाहिजे, किलोग्राममध्ये पाहिजे. तर किलोग्राममध्ये पाहिजे तर मला न्यूटनला कन्वर्ट करावं लागणार आहे.
1 न्यूटन बरोबर कसं असतं, आपण असं लिहू शकतो 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं कसं, फोर्स इक्वल्स टू MA असं आलं. एचं युनिट लिहिलं आणि एमचं युनिट लिहिलं. तर लिहा इथं आता हे kg लिहिलं मी, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटनच्या ऐवजी तसं लिहिलं. हे सेकंद ॲज इट इज आणि खाली असले हे मीटर स्क्वेअर, हे मीटर स्क्वेअर. तर आलं काय याच्यामध्ये, सेकंद हे मीटर स्क्वेअर. राहिले काय याच्यामध्ये, राहिले याच्यामध्ये kg हे मीटर सेकंद. आलं आपलं युनिट विस्कॉसिटीचं. मग कुठले कुठले युनिट आहेत आपले, पहिले युनिट आहे न्यूटन सेकंद पर हे मीटर स्क्वेअर. त्याला इक्विव्हॅलंट कुठलं लिहिलं आपण, kg लिहू शकतो ना आपण, kg हे मीटर सेकंद या टाईपमध्ये, या टाईपमध्ये. आलं, ओके. आता इथं एकदम छान क्वेश्चन दिसतोय मला तरी, तो आहे डायमेन्शनचा. एक तर तुम्हाला विचारतील याचे युनिट विचारतील, क्वेश्चन नंबर 1. दुसरा क्वेश्चन असतो याचे डायमेन्शन्स सांगा. डायमेन्शन्स कसे काढू शकतो, फार सोपं. फंडामेंटल युनिटला बघायचं, याला बघू नका तुम्ही, याच्यावरनं तुम्ही कन्फ्यूज व्हाल. नाही तर मग न्यूटनचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती पाहिजेत, तर बेटर तुम्ही याला बघा. हे सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. याच्यामध्ये फंडामेंटलमध्ये एम आहे, एल आहे, टी आहे, तिघं पण आहे तिथं. सेकंद आहे का, आहे, खाली आहे, वर घेतलं त्याला. हे मीटर आहे का, खाली आहे, वरती घेतलं, हे -1. हे kg आहे का, हे kg आहे 1. हे M1 L -1, हे T -1. आलं आपलं हे युनिट, आलं, ओके. आता बोलूया याच्या CGS युनिटबद्दल. CGS युनिट, ओके. आता याचा CGS युनिट बघा, न्यूटनला किंवा फोर्सला जर लिहायचं असेल ना आपल्या CGSमध्ये, तर फोर्सला लिहिण्यासाठी आपण लिहितो डायन. हे काय डायन, आलं डाईन, ओके. सेकंद तर कुठं चेंज होत नाही, कुठल्या सिस्टममध्ये चेंज होत नाही. अशा 4 सिस्टम असतात बघा आपल्याकडे. एक असते बघा SI सिस्टम, ओके, सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. एक असते CGS, दुसरे असते MKS आणि तिसरे असते, चौथी असते FPS. ही फूट, फीट, पाऊंड, सेकंद. बघा हे मीटर किलो सेकंद आणि इथं सेंटीमीटर ग्राम सेकंद या टाईपमध्ये. सो या टाईपमध्ये, ओके, समजलं आहे. मीटर किलो सेकंद या टाईपमध्ये सगळीकडे सेकंदच आहे. टाईमचं सेकंद असंच आहे. हे बघा CGSमध्ये लिहायचं ना, इथं काय दिसतं तुम्हाला, हे न्यूटन आहे, सेकंद आहे, मीटर स्क्वेअर आहे. आता यालाच इक्विव्हॅलंट तुम्ही लिहू शकता. CGSमध्ये फोर्सचं काय लिहितो आपण, डायन. सेकंदचं सेकंदच. आता इथं त्या नावातच आहे सी म्हणजे सेंटीमीटर, इथं मीटर स्क्वेअर आहे, इथं लिहा तुम्ही डायरेक्टली सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं, हे झालं इक्विव्हॅलंट. किंवा तुम्हाला असं लिहायचं आहे kg, इकडं काय असतं ग्राम, हे काय ग्राम, अपॉन इथं काय आहे मीटर आहे, तिकडं काय असणार आहे, तिकडं काय असणार आहे सेंटीमीटर असणार आहे, इथे सेकंद, जशाच तसं. आलं. आता याच्यामध्ये एक नवीन टर्म वापरतो आपण. आपल्याला एवढं लिहिण्याचा कंटाळा येतो ना, एकच छोटी टर्म वापरा आणि त्याला सांगा की हे 2-4 टर्म बरोबर, ती टर्म आहे एकच. तर ती जी एक टर्म आहे त्याला आपण म्हणतो पॉईज. मग लिहूया एकच टर्म लिहूया आपण, कारण आपल्याला एवढं लिहिण्याचा कंटाळा येतोय ना, मग एकच लिहूया आपण. बेटर काय लिहूया आपण, पॉईज लिहूया. हे घ्या आलं आपलं हे पॉईजन नाही, पॉईज. तर हे असते बघा, एक पॉईज बरोबर असं एक काय, हे डायन, हे सेकंद आणि हे पर सेंटीमीटर स्क्वेअर. असं रिलेशन लिहू शकतो का, लिहू शकतो. त्याला आणखी पुढे तुम्ही ग्राम पर सेंटीमीटर सेकंद पण लिहू शकता, काही अडचण नाही आहे, ते बी लिहू शकता. आता याच्यामध्ये क्वेश्चनच पहिला विचारला जातो की ह्या एक पॉईजचं जे की CGSमध्ये आहे आणि इकडच्या न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरचं जे की SIमध्ये, यांचं रिलेशन काय आहे. म्हणजे CGSचं आणि SIचं रिलेशन ते विचारतात जनरली. हे फार क्वेश्चन विचारले जातात, त्यांची फार ही सवय आहे अशी विचारण्याची. तर ह्याला कन्व्हर्जन करावं लागेल आपल्याला. मग कन्व्हर्जन कसं करावं लागेल, तर डायन न करू शकता आणि ग्राम न करू शकता. बघा, एक डायन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर, ह्यालाच काय लिहिलं आपण, एक पॉईज लिहिलं. ह्याला करावर तुम्ही SIमध्ये कन्वर्ट करा. ह्याला डायनला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे वापर लागणार आहे 10⁻⁵ न्यूटन. कारण हे रिलेशन असं आहे बघा, असं आहे एक डायन बरोबर 10⁻⁵ हे न्यूटन, हे असं रिलेशनच आहे. अरे हे असं रिलेशनच आहे, चालतं आहे. लिहिलं हे काय इथं सेकंद आणि इथं हे सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ हे आलं मीटर स्क्वेअर. काट छाट केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल इथं 10⁻⁻1 हे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. किंवा आणखी तुम्ही जास्तीत जास्त हे लिहू शकता 10⁻⁻1 पास्कल सेकंद. किंवा आणखी तुम्हाला जर छान लिहायचं असेल तर ह्याला 1/10 पास्कल सेकंद असं तुम्ही लिहू शकता. हे झालं आपलं कन्व्हर्जन. याचं काही अडचण याच्यामध्ये नसायलाच पाहिजे.
किंवा तुम्हाला याच्या रिलेटेडचं काहीच माहीत नाही, तुम्ही म्हणले आम्हाला हे काय माहीत नाही, विसरून गेलो आम्ही, तर एक पॉईज बरोबर आपण असंही लिहू शकतो ना पुढे, हे ग्राम पर सेंटीमीटर सेकंद, पण हे इक्विव्हॅलंट आहे, इक्वल नाही, इक्विव्हॅलंट आहे, इक्वल्स टू ग्राम. ग्रामचं कन्वर्जन काय करतं आहे, के जीमध्ये करायचं आहे, मग 10⁻³ वापरलं, इथं के जी वापरलं, अपॉन सेंटीमीटर 10⁻² वापरलं, इथं मीटर आहे, इथं सेकंद आहे. आलं ना हेच 10⁻⁻1 के जी पर मीटर सेकंद. तुम्हाला क्वेश्चन त्यांनी असा विचारू द्या की असा विचारू द्या, ॲन्सर तर तुमचं आलं ना. ह्याला काय म्हणतो आपण, पॉईज म्हणतो, पॉईज. पॉईज पॉईज काय ह्याचं युनिट आहे, विस्कॉसिटीचं, कुठल्या, डायनामिक विस्कॉसिटीचं युनिट आहे. आणि त्याचं हे रिलेशन्स CGSचं आणि SIचं रिलेशन्स आपण एस्टॅब्लिश केले. हे झालं आपलं विस्कॉसिटी आणि हे झालं त्याचे युनिट्स. आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला जास्तीत जास्त ते आणखी प्रेमानं काय विचारतील, 1 सेंटी पॉईज इक्वल्स टू हाऊ मच. हे C फॉर सेंटी, सेंटिमेंट नाही, सेंटी मीन्स सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको जे असते ना ह्याला. ओके, सेंटी म्हणजे किती असते, 10⁻² असते, आणि पॉईज म्हणजे किती असते, समोरच आहे 10⁻⁻1 असते. मग बाकीचं युनिटचं जसंच तसं, हे घ्या, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्ही लिहू शकता 1 सेंटी पॉईज इक्वल्स टू 10⁻³ काय, पास्कल सेकंद. पास्कल सेकंद. काय अडचण नसायलाच पाहिजे याच्यामध्ये. ही झाली आपली एक डायनामिक विस्कॉसिटी. डायनामिक का नाव आहे, त्याचं फोर्स जनरेट होऊ लागला डायरेक्टली, डायनामिक ॲक्शन आहे त्याच्यामध्ये. ॲब्सोल्यूट म्हणतो त्याला, विस्कॉसिटी नुसतं म्हणलं की डायनामिकच असते, ती आपल्या रिलेशनसाठी डायनामिकच असते. आता आणखी एक विस्कॉसिटी आहे बघा, तर डायनामिक आलं तर आणखी एक असं बघा, कायनेमॅटिक. तुम्हालाही माहिती आहे कायनेमॅटिक आणि डायनामिक हे सेमच आहे, सिमिलरच असतं, सेम नाही. हे डायनामिक जर आलं तर कायनेमॅटिक येऊन जातं. सर डायनामिक विस्कॉसिटीला आपण म्यू न दाखवलं, सो डायनामिकला म्यू न दाखवलं. आता कायनेमॅटिकला दाखवू आहे आपण म्यू का न्यू. हे आहे न्यू आणि हे आहे म्यू, हे आहे असं म्यू. सो दोन्ही वेगवेगळे आहेत. ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. मग कसं असतं ते, असं असतं. हे बघा, कायनेमॅटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू डायनामिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या लिक्विडची कायनेमॅटिक विस्कॉसिटी फाइंड आउट करायची आहे, तर तुम्ही काय करणार, त्या लिक्विडच्या डायनामिक विस्कॉसिटीला त्याच लिक्विडच्या डेन्सिटीनं डिवाइड करणार. तर तुम्हाला भेटणार ही कायनेमॅटिक विस्कॉसिटी. ओके, आता कायनेमॅटिक विस्कॉसिटी ह्याला आपण डिफ्युजन विस्कॉसिटीसुद्धा म्हणतो. डिफ्युजिव्ह विस्कॉसिटी, ठीक आहे, डिफ्युजिव्ह विस्कॉसिटी. ओके, डिफ्युजिव्ह मीन्स डिफ्युजन मीन्स एका लेअरमधनं दुसऱ्या लेअरमधनं खालच्या लेअरमध्ये डिफ्युजन होऊ लागलं आहे, ती असते डिफ्युजिव्ह विस्कॉसिटी. ठीक आहे. ओके, हे रिलेशनमध्ये काय दिसून येतं बरं तुम्हाला, या रिलेशनमध्ये काय दिसून येत आहे, तर या रिलेशनमध्ये तसंच दिसून येतं आहे जे अगोदर दिसून आलं तुम्हाला. युनिट दिसतात मला याच्यामध्ये, जे की आपल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. इथे सुद्धा मग ह्या असे 2 युनिट, एक असतं SI युनिट आणि दुसरं असतं CGS युनिट, असे 2 युनिट याचे. ओके ना. ओके, युनिट कसे काढणार, तसेच काढणार. याच्यामध्ये जर बघितलं कायनेमॅटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू डायनामिक अपॉन डेन्सिटी आहे. आता याचं युनिट आणि याचं युनिट तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं, SI तर तुम्हाला याचं भेटणार आहे. जसं की बघा, हे याचं युनिट काय आहे, SI मध्ये हे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर अपॉन काय ते खाली डेन्सिटी आहे, हे KG पर मीटर क्यूब. आता याची काटछाट करण्यासाठी थोडंसं अवघड जातं, तर बेटर तुम्ही काय करा, वरती KG मधलं युनिट लिहा. याचं तुम्ही KG मधलं युनिट लिहा. काय असतं, हे KG पर मीटर सेकंद अपॉन इथं काय आहे, हे KG पर मीटर क्यूब आहे. हे KG कॅन्सल. आलं काय तुमचं, इथलं मीटर स्क्वेअर, 1 मीटर कॅन्सल, इथं आलं हे मीटर स्क्वेअर पर सेकंद. यस, हेच तर याचं युनिट आहे. कायनेमॅटिक विस्कॉसिटीचं हे आहे आपलं SI युनिट, मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता यालाच तुम्ही इक्विव्हॅलंट CGS मध्ये लिहू शकता, कारण सोपं असतं आहे. मीटरला CGS मध्ये काय, सेंटीमीटर. इथं स्क्वेअर आहे, सेकंद तर सगळीकडे तोच राहतो, तो आला सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. CGS युनिट हे SI युनिट. आलं. क्वेश्चन काय असतो त्यांचा कॉमन, ह्या दोघातलं रिलेशन. आता याला प्रेमानं थोडंसं आपण काय लिहितो, हे एवढं लिहावं असं वाटत नाही, त्याला आपण लिहितो आणखी एक वेगळं टर्म आहे, त्याला आपण म्हणतो स्टोक. नेम ऑफ सायंटिस्ट आहे पुढे. ओके, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद इक्वल्स टू स्ट्रोक लिहितो आपण, म्हणजे 1 स्ट्रोक बरोबर 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद.
मग ते तुम्हाला काय विचारतील, याचा नाही विचारणार, ते याचा आणि याचं विचारतील. हे काहीतरी नवीन नाव दिसतंय आणि याचं रिलेशन काय आहे, हे दोघांमध्ये रिलेशन काय, तो सोपा आहे. स्ट्रोकलाच थोडंसं फॉरवर्ड घेऊया आपण. हे बघा, एक स्ट्रोक बरोबर काय लिहिलं आपण आता, 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद लिहिलं. आता मला पाहिजे हे मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये पाहिजे, कारण माझं हे याचा युनिट आहे. तर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय, 10⁻⁻⁴ आलं रिलेशन. एक स्ट्रोक बरोबर 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंद, हे आपलं एक रिलेशन. आणखी इथं तुम्हाला आणखी ते थोडंसं काय विचारतील सांगा, 1 सेंटी स्ट्रोक बरोबर हाऊ मच मीटर स्क्वेअर पर सेकंद. तर सेंटी म्हणलं तर 10⁻⁻² आणि स्ट्रोक म्हणलं तर 10⁻⁴. सो 10⁻⁻6 हे आलं आपलं याच्यातसुद्धा रिलेशन, सेंटीमधलं सुद्धा आलं. बस एवढंच विचारतात ते आपल्याला याच्यामध्ये. आणखी तुम्हाला क्वेश्चन याच्यामध्ये, आता आणखी क्वेश्चन काय असले याचे, आणखी क्वेश्चन्स आहेत याचे, बरेचसे क्वेश्चन्स आहेत. विस्कॉसिटीचं व्हेरिएशन तुम्हाला विचारतील ते म्यूचं आणि न्यूचं. विस्कॉसिटीचं व्हेरिएशन कशाप्रमाणे विचारतील ते, टेम्परेचरप्रमाणे विचारतील. टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय होतं, हा त्यांचा दोघांसाठी कॉमन क्वेश्चन आहे. नंतर विचारतील प्रेशरचं विचारतील, हे प्रेशर वाढल्यामुळे आणि प्रेशर कमी झाल्यामुळे काय फरक पडतो विस्कॉसिटीवरती, आणि ते सुद्धा दोन्हीसुद्धा विस्कॉसिटीवरती विचारतील. सो हा जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. आजच्या क्लासमध्ये काय बघितलं तुमच्या मागेच आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.